फूल कोवळे आता उमलले, दवात भिजले रूप सावळे, उरातुनी ते गुजल पविले, ज्याच्यासाठी झुरती डोळे, तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. आईचा नक्कीच यामागे काहीतरी वेगळा उद्देश असणार आहे आणि तिने आणि त्या सयाजीनी काहीतरी गडबड करण्याच्या आधीच मला अनुशी लग्न करावंच लागेल. अक्षयची आई माझ्याशी जे काही बोलली ते खरं असेल की की त्यामागे तिचा काही वाईट उद्देश असेल. तू असं एकटीने किती दिवस आयुष्य काढणार? तुझ्या पुढच्या आयुष्याचा तू काही विचार केलायस? आत्या, अगं वेगळं असं ठरवायची काय गरज आहे? माझ्याबरोबर आई बाबा आहेत, तू आहेस, अनु आहे. लहान मुलांच्या हातातली खेळणी एकदा निकामी झाली की त्याला लात मारून बाहेर फेकून दिलं जातं, कोपऱ्यात टाकलं जातं. माझी अवस्था तशीच झाली. हे बघा, तुम्हाला तसं वाटतंय पण तुमचा हेतू अजिबात वाईट नव्हता. अहो, वाईट कसा नव्हता? हा, मी माझ्या होणाऱ्या बायकोला फसवलं, सगळ्यांना अंधारात ठेवलं. म्हणजे तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस तर? हो अगं पण आईबाबांचा तरी विचार कर. आत्या, मला माहिती आहे कदाचित माझा हा निर्णय त्यांना अजिबात आवडणार नाही, पण तू निर्णय का बदलू शकत नाहीस? आत्या मी नाही बदलू शकत. अगं पण का नाही? मला नाही जमणार आत्या. हे बघ, नितीन खरंच वाईट मुलगा नाहीये ग, पण त्याला भेटणारे लोक, त्यांच्या संगतीमुळे तो वाईट कामं करत राहिला आणि म्हणूनच तो तुझा गुन्हेगार ठरला ना. आत्या, अगं तो एवढा शिकलेला, हुशार, कर्तबगार बिझनेसमॅन म्हणून पुढे आला. त्याला एवढी साधी गोष्ट कळू नये की सयाजी सारख्या माणसाबरोबर पार्टनरशिप करू नये. खरंच ती त्याची चूक होती. नाही आत्या, तरी सुद्धा मी त्याला खूप वेळा समजावून सांगितलं की सयाजी बरोबर पार्टनरशिप ठेवू नकोस, तुमची पार्टनरशिप लगेच तोडून टाक. सांगितलं होतं की नाही आत्या मी त्याला? त्यांनी मला होकार दिला, पण शेवटी जे करायचं होतं तेच केलं. उलट तो माझ्याशी खोटं बोलत राहिला आत्या. अगं पण त्यांच्या व्यवहारात काही अडचणी येत असतील. अगं एवढ्या मोठ्या पैशाचा व्यवहार सहजासहजी कसं तोडून टाकणार? आत्या, मनात आणलं ना की सगळं काही शक्य होतं, पण त्याला ते नको होतं. अक्षयला रस्त्यावर आणण्यासाठी त्यांनी जो काही हट्ट धरला होता ना, तो सयाजीसाठी अगदी योग्य होता. हे सगळं बरोबर आहे, नितीनची चूकही आहे त्यात. अगं पण त्याला आता पश्चाताप होतोय ग. होऊ देत. अरे हो, तुला एक सांगायचं राहून गेलं. भाऊ नितीनला भेटायला गेला होता. काय? हो, मग बाबा काय म्हणाले त्याला? भाऊ नितीनवर रागावला असेल. म्हणजे नितीनने त्याची चूक मान्य केली, त्याने एक संधी सुद्धा मागितली, पण
भाऊ त्याला माफ करायला तयारच नाही. मग आत्ता बाबांचं काय मत आहे? हेच की तुझं आणि नितीनचं लग्न होणं शक्यच नाही, पण तुझं लग्न करणं गरजेचं सुद्धा आहे. भाऊ तुझं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्याचा विचारत आहे. अगं त्याने स्थळं सुद्धा शोधायला सुरुवात केली. आत्या, मी लग्न करणार नाही. विणा, तू एवढी टोकाची भूमिका का घेतेस ग? नाही. विणा, तू कुणाला समजून का घेत नाहीस? भाऊ जे काय बोलतोय ते योग्यच बोलतोय. अगं केव्हा तरी तुझं लग्न करावंच लागणार आहे ना. आणि विणा, आता खूप उशीर होत चाललाय ग. आत्या, अगं पुढे जाऊन कुठेतरी भरकटण्यापेक्षा आत्ताच सावरलेलं काय वाईट आहे? असा विचार केला ना तर आयुष्य पुढं कसं चालेल ग? त्या सयाजीमुळे नितीन भरकटला. पण तो मुद्दामून भरकटलाय आत्या. त्याला सावरण्याची संधी मी दिली होती, पण तो नाही थांबला. तशीच तुला सुद्धा सावरण्याची संधी आली आहे. उगाच हट्ट करू नकोस तू. मी हट्ट करत नाहीये आत्या. अगं सयाजीमुळे नितीन गुन्हेगार ठरला, म्हणजे खरा गुन्हेगार सयाजीच आहे. हो, तोच आहे. आणि त्याला मी अशी सहजासहजी सोडणार नाही. त्यांनी माझ्या आयुष्याची अगदी राख रांगोळी केली. त्याला शिक्षाही व्हायलाच हवी. हो ना, पण त्यासाठी तू कशाला स्वतःला शिक्षा करून घेतेस? वीणा, ऐक माझं. तुझे बाबा तुझ्यासाठी नवीन स्थळं शोधतायत. त्यांना होकार दे ग. नाहीतर मी आणि तुझी आई हेच परत परत बोलत राहू. मी पण ठरवलं होतं की मीच नितीनशी जाऊन बोलते. तो चांगला मुलगा आहे ग, पण त्याचा आता काय उपयोग? मनस्विनी हे बघ, सांगणं माझं कर्तव्य होतं. निर्णय घेणं तुझ्या हातात आहे. मी नितीनशी जे काही वागले ते चांगलं होतं की वाईट? मी रागाच्या भरात त्याला मारलं. मला तो कॉलेजचा नितीन हवा होता, पण नाही. मी पुन्हा त्याला भेटू की नको? मला याच्यावर शांत डोक्याने विचार करायला हवा. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये माझं नाव घेणार नाहीत याच्यावर माझा विश्वास आहे, पण तुम्ही तिकडे जाऊन काय सिद्ध करणार आहात ह्याचा विचार केलात का? कसला विचार? कसला विचार करायचा त्यात? मी सगळे गुन्हे केले ते मी कबूल करणार आहे. मग त्यात अजून वेगळं काय सिद्ध करायचं? पोलीस आहे ना आपल्यापेक्षा फार हुशार असतात, कळलं ना? तुम्ही जर उद्या पोलिसांकडे गेलात तर ते तुमची उलट कसून तपासणी करतील. मी गुन्हेगार आहे आणि मला प्रायश्चित्त करणं गरजेचं आहे. हे बघा नितीनराव, उगाच अर्थाचा अनर्थ लावून स्वतःच काहीतरी ठरवून घेऊ नका. संपलंय सयाजीराव, सगळं काही संपलं आता. पण आणखी एक उमेद बाकी आहे. तुम्ही कशाबद्दल बोलता? हे बघा, आता सगळं काय अगदी व्यवस्थित जमून आलं. जर विणाला कळलं की तुम्ही स्वतः सगळे गुन्हे कबूल करताय आणि केलेल्या चुकांचं तुम्ही प्रायश्चित्त करायला तयार आहात,
तर कदाचित ती तुम्हाला माफ करेल. तिचा राग कधीच शांत होणार नाही. तर कदाचित तिचा राग शांत होऊ शकेल. मी वीणाला चांगलं ओळखतो. ती कधीच मला माफ करणार नाही. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. हे बघा नितीन, तुम्ही एवढे नाउमेद होऊ नका. आणि गरजच पडली तर सगळं विसरून तुम्ही वीणाची स्वतः बोला ना. माझ्या एवढ्या काही चुका झाल्यात की ती मला आता माफ करू शकत नाही. अरे पण त्या चुका सुधारण्यासाठीच तुम्ही संधी मागताय ना. ती मला संधी देणार नाही. यापुढे ती मला कधी फोन करणार नाही. आणि मी जर तिला फोन केला तर ती कधीच उचलणार नाही. हे बघा, तुम्हाला समजवण्याचं काम माझं होतं. पण हा, पोलीस स्टेशनला जाण्याआधी तुम्ही जर वीणाला भेटलात ना तर फार बरं होईल. ती माझ्याशी बोलेल की नाही हे मला माहिती नाही. अरे पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. नाही, मला नाही वाटत त्याचा काय फायदा होईल. पुन्हा तेच. हे बघा, मला उगीच आशा दाखवू नका. त्याचा काही फायदा होणार नाही. ठीक आहे, आता तुम्हाला प्रयत्न करायचाच नाही तर मी काही करू शकत नाही. सयाजीराव, हे बघा नितीनराव, तुम्ही इमोशनल होऊन जे काही निर्णय घेते ना ते मला काही बाबा पटत नाहीत. तसं नाहीये सयाजीराव. तुम्ही पोलीस स्टेशनला जात आहे. होय. ठीक आहे, मग तिकडे गेल्यावर तुम्ही माझं नाव घ्या. नाही. सगळे गुन्हे मी स्वतःवर घेणार. हे बघा, त्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये मी तुमच्याबरोबर सहभागी आहे. पण ते सगळे गुन्हे माझ्यामुळे झालेले. त्यामुळे खरा गुन्हेगार मीच आहे. मग एक काम करतो, मी पण तुमच्याबरोबर पोलीस स्टेशनला येतो आणि सांगतो की त्या दोन्ही मुलींना मी किडनॅप केलंय. अक्षयच्या कंपनीमध्ये पैशांची अफरातफर मीच केली. एवढंच काय तर त्याच्या आईला सुद्धा किडनॅप मीच केलं. हे सगळं मी कबूल करतो. नाही सयाजीराव. काय, पोलिसांनी आपल्याला पकडायच्या आधी आपणच जर पोलिसांकडे गेलो तर तेवढी शिक्षा कमी होईल ना. काय, चला येतो मी. काय करू? सगळं कसं अगदी विस्कटून गेलंय. वीणाला फोन करू? नको. ती जिथे असेल तिथे मी तिला जाऊन भेटतो. पोलीस स्टेशनला जाण्या अगोदर तिला भेटणं गरजेचं आहे.
तुला माहिती आहे काय? अरे म्हणजे हे बघ, माझी तब्येत ठणठणीत आहे, बोलतो. अरे तू असं रागावू नकोस रे. अगं मी रागावलो नाही. रागवण्यासारखं आता उरलाय काय? भाऊ आता रडायला काय झालं? नाही म्हणजे मला वीणाविषयी बोलायचं आहे रे. मला वाटलंच तुला वीणाविषयी बोलायचं आहे म्हणून. आता वीणाच्या लग्नाविषयी बोलण्याशिवाय तुझ्याकडे दुसरं उरलंय काय? तसं नाही रे, पण आता एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे, त्याच्यासाठी मला बोलायचं होतं. कुठलीही समस्या निर्माण होऊन दे, त्याला तोंड द्यायला मी समर्थ आहे. भाऊ हे बघ, तू उगाच जीवाचा त्रागा करून घेऊ नकोस रे. मी त्रागा करून घेत नाही. सांग. वीणाबद्दल म्हणजे मी वीणाशी बोलले. काय म्हणाली ती? काय म्हणणार, नेहमीचं तेच तेच. ती बरोबरच बोलली. नितीनशी लग्न करायची तिची अजिबात इच्छा नाही आहे. आणि तुम्ही तरी एवढं तिच्या डोक्यावर का बसताय? नितीनला समजवायची अजिबात जरुरी नाही. भाऊ अरे तसं नाही आहे, वीणाने लग्नालाच नकार दिलाय. तिला काय करायचं ते करू दे. मी तिच्यासाठी स्थळं शोधायला सुरुवात केलेली आहे. ती समजून घेत नाही आणि तू ऐकून घेत नाहीस, म्हणजे पुढे करायचं तरी काय? घरातल्या प्रत्येकाने हवे ते निर्णय घ्यायचे, हवे तेव्हा मोडायचे. घरातल्या माणसांना काही न सांगता हवं ते करायचं. हे चालू आहे या घरात. तसं नाही आहे रे भाऊ. अरे आत्तापर्यंत मुलींनी जे काही केलं ते तुझ्या समक्ष तुला विचारूनच केलं ना. हो, पण त्यावेळी मी माझे विचार मांडले नाहीत. म्हटलं मुली शहाण्या आहेत, समजूतदार आहेत, नीट विचार करून वागतील. ती माझी चूक झाली. भाऊ पण मला असं वाटतं की तू झालं गेलं विसरून जावंस आणि पुन्हा एकदा नितीनला जाऊन भेटावंस. म्हणजे हे सगळं विसरून मी त्या माणसाच्या पायाशी पुन्हा जाऊ? माझं चुकलं, मला क्षमा कर असं म्हणू? झालं गेलं विसरून जा, माझ्या मुलीला पदरात घे असं सांगू त्याला? ते शक्य नाही. तसं नाही रे, पण तू समजून का घेत नाहीयेस? हे बघ, नितीन यापुढे चांगला वागेल याची गॅरंटी तू घेतेस? मला या सगळ्याचा कंटाळा आलाय. लोक आपल्याशी वाईट वागतात आणि आपण गप्प बसतो. त्यामुळे त्यांचं फावतं आणि ते याचा गैरफायदा घेतात. भाऊ अरे तुला नेमकं काय झालंय? तू काय बोलतोयस? खरं तेच बोलतोय. नितीनला आपण समजून घेतलं, त्यांनी आपल्याला दगा दिला. अक्षयकडल्या माणसांनी आपला वारंवार अपमान केला, तरी आपण गप्प बसलो, बोललो नाही. पदरी काय पडलं? फक्त निराशा आणि अपमान. ठीक आहे, तू सगळ्याचा विचार केलाच आहेस, तर मग तुला योग्य वाटेल तेच कर. पण ह्यापुढे मी एकही शब्द बोलणार नाही. हे बघ, यापुढे प्रत्येक गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. सयाजी, हो. तुम्ही
तुम्ही मला सगळे रिपोर्ट देणार होता कशाचे? त्या किडनॅपर बद्दल. तो कुठे राहतो, त्याचं नाव, पत्ता. हां हो 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 ना, माझा शोध चालू आहे, सांगेन तुम्हाला मी. हो, दिसते तुमची तगमग त्या गुन्हेगार शोधण्याबद्दल. हो मग पण आता त्याची काही गरज नाही, काय? कारण खरा किडनॅपर मी शोधलाय. हो, काय नाव काय त्याचं? त्याचं नाव सयाजी. सयाजी?